राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब इकडे आले त्या संदर्भात आज प्रथमच त्यांना उपमुख्यमंत्री म्हणल्यावर भेट पण द्यायची आणि नागपूर अधिवेशनाच्या विषयी काही त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातले विदर्भाच्या प्रश्नाबद्दल जर का वेळ भेटली त्यांच्याशी चर्चा करेन। एक एक राष्ट्रवादीचे नेते अजितदादाला भेटायला येत आहे, मर्जिंगच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटी अजिबात नाही। तुम्ही संध्याकाळी या 4 वाजता आमचा सन्मान्य जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा एक बैठक पण आहे, त्या बैठकीत मी जाणार। आता आमचं घर तुम्हाला माहिती बाजूलाच आहे, सन्मान्य अजित पवार साहेब आले त्यांच्या भेटीला आलो। तुमच्या आणि अजित पवार हे सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। कायमच सलील देशमुखांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर अजित पवारांकडे होता, आज तुम्ही भेटायला आलाय, काही भविष्यकाळात काही वेगळं? आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो आणि मला जे कौल दिलं आहे ते कौलाच्या अनुसार मी त्या ठिकाणी माझ्या जी जनता आहे, माझे जे लोक आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये काम करेन। मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी वेगळं घडणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होणार अशा पद्धतीची चर्चा होती, याकडे कसं बघता? तुमच्याकडे काय आलं? मला तरी तसं काही वाटत नाही। आता चर्चा होतच असतात आणि हे चर्चा चालू राहणार शेवटपर्यंत। अनिल देशमुख पुढे सध्या अनिल देशमुख साहेब मला वाटतं आज काटोलला आहेत आणि दुपारच्या पुढून कदाचित नागपूरला येतील ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।